तयार झाली आपली खारी आणि मसालेदार चंपाकळी। तुम्हीही करून बघा, चवीला खूप छान लागते। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे चंपाकळी। आज मी तिखट चंपाकळी बनवणार आहे, मसाला चंपाकळी। चंपाकळी गोडही बनवता येते, पण मी आज तिखट बनवणार आहे कारण दिवाळीचं खूप गोड झालेलं आहे। तर आता मी तिखट चंपाकळी बनवणार आहे। इकडे लागणार आहे, मी 1.5 कप मैदा चाळून घेतलेला आहे। इकडे आहे ओवा आणि मीठ चवीपुरतं, ते पण आपण घालून घ्यायचं। आणि तूप लागेल आपल्याला 2 चमचे। तर आता मी तूप घालतेय। आणि थोडंसं पाणी घालून मी पीठ मळून घेणार आहे। पहिल्यांदा मी पिठाला तूप छान चोळून घेणार आहे, त्यामुळे आपली चंपाकळी खुसखुशीत होईल। तर आता आपण पिठाला सगळं तूप चोळून घेऊया। आता पिठाला छान तूप चोळून झालेलं आहे। आता थोडं थोडं करून पाणी घालून मी हे पीठ मळणार आहे। हे बघा, थोडं थोडंसं पाणी घालायचं, घट्ट गोळा करायचा, पातळ करायचा नाही। पीठ असं जोर लावून छान मळून घ्यायचं, एकदम मऊ झालं पाहिजे। पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे। आता मी हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। हे पीठ ठेवून मी 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे पीठ मी मळून घेते। परत असं छान मळून घ्यायचं, एकदम मऊसूत गोळा करायचा। नंतर असं कापून घ्यायचं। आता हे गोळे मी कट करून घेणार। हे बघा, या पद्धतीने कट करायचे। सगळे गोळे मी कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे बघा असं हातावरती गोल करूया आणि याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। आणि हे आहे थोडासा कोरडा मैदा आहे, आपल्याला पुरी लाटण्यासाठी तो लागणार आहे। हे बघा, मी किचन कट्ट्यावरच बनवते। माझा किचन कट्टा स्वच्छ असतो, त्यामुळे किचन कट्ट्यावरती मी बनवते। हे बघा, अशी पातळ अशी पुऱ्या करून घ्यायच्या। आता पुरी मी लाटून घेतलेली आहे। आता आपण त्याला हे बघा असे कट मारायचे। आता पुरीला मी कट मारून घेतलेले आहेत। आता हे बघा, चंपाकळीचा आकार द्यायचा, ही अशी उचलायची आणि गुंडाळीच हे बघा अशी गुंडाळी करायची। हे चंपाकळ्या माझ्या मुलांना खूप आवडतात, मी डबा भरून करते। पण दिवाळीत खूप सारे पदार्थ केले, त्यामुळे मला चंपाकळी दाखवायला उशीर झाला। तर हे बघा, मोठी केलेली आहे। ही अशी तयार झाली आपली चंपाकळी। मी इकडे सगळ्या चंपाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। आणि चंपाकळी तळून झाल्यावर त्याला वरून लावण्यासाठी तिखट मसाला मसाला बनवणार आहे। तर तो आहे ऑरिगॅनो, तिखट आहे, आमचूर पावडर आणि मीठ। आपण हे मिक्स करून घेऊया, सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल चांगलं गरम झालेलं आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे। आता आपण एक एक करून चंपाकळी सोडून घेऊया। छोट्या मोठ्या दोन्ही प्रकारच्या केलेल्या आहेत। हे बघा, तेलामध्ये कशा मस्त फुगून आलेल्या आहेत। खालच्या बाजूने थोड्याशा कडक झाल्या की अशा आपण चिमट्याच्या मदतीने उलटून घेऊया आणि छान शेकून घेऊया। छान सोनेरी कलर येईपर्यंत शेकवायचा। हे बघा, असे छान मस्तपैकी एकदम सोनेरी कलरवरती आणि कडक तळून झालेले आहेत। आता मी काढून घेते। पाहू शकता कलर किती छान आलेला आहे। सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेते। इकडे सगळ्या चंपाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत। आणि हे बघा, खूप सुंदर कलर आलेला आहे, चवीलाही खूप छान लागतात। तर यातल्या छोट्या छोट्या ज्या आहेत ना, त्यांना मी मसाला लावणार आहे। आणि या मोठ्या आहेत त्या मी चहासोबत खाण्यासाठी अशाच ठेवणार आहे। मी अर्ध्या चंपाकळीवरती मसाला टाकलेला आहे आणि अर्ध्या चंपाकळी मी तशाच चहासोबत खाण्यासाठी ठेवणार आहे। तयार झालेत आपले